ठाकरे बंधूंचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे। मुंबईतील वरळी डोमवर ठाकरेंची तोफ अखेर धडाडणार आहे। त्रिभाषेबाबतचा GR सरकारने रद्द केला आणि हा GR रद्द केल्यानंतर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 10 वाजता वरळीतील या मेळाव्याला सुरुवात होईल। या निमित्ताने राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आज एकाच व्यासपीठावर तब्बल 19 वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे वरळी डोम या परिसरातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, एकूणच कशा प्रकारे त्या ठिकाणी तयारी सुरू आहे? 10 वाजल्यानंतर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। एक प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी कशा प्रकारे करण्यात आली आहे? नक्कीच कृपा, एकंदर 19 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर दोन ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे की हिंदी भाषा ज्या प्रकारे GR निघाला होता, हिंदी भाषा पहिलीपासून केली होती, त्या विरोधामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले। त्या दोन्ही ठाकरेंच्या मोर्चाला यश मिळालं, त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं। त्यानंतर हा आजचा कार्यक्रम जो आहे तो विजयी सोहळा जो आहे तो पार पडत आहे। अशा प्रकारे संपूर्ण सोहळा आहे। सध्या मी त्याच वरळी डोममध्ये आहे जिथे हा सोहळा पार पडणार आहे। पाहू शकता, एक मोठा भव्य असा एक मंच उभारलेला आहे आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय झेंडा नसणार आहे, फक्त मराठीचा अजेंडा, अशा प्रकारे याचं स्लोगन आहे। त्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून येत्या काळातील राजकीय वाटचालच्या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। येत्या काळामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का, राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, हा जो चर्चेचा विषय आहे, जो मागील अनेक महिने याच्यावर चर्चा होत आहे, त्या चर्चेच्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आज दोन्ही ठाकरे बंधू कशा प्रकारे त्यांचं भाषण असेल किंवा त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल, ते एकमेकांशी काय बोलतात, अशा या अनेक प्रश्नांची उत्तरे या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्ताने मिळणार आहेत। या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं दोन ठाकरे बंधू अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकत्र येत आहेत। ठाकरे परिवार जो आहे तो एकत्र येत आहेत आणि अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीनंतरचं जर पहिला कालावधी त्यानंतर हा पहिला जो अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ज्या वेळेला हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्यामुळे आजचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे, राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमात नेमकं काय मराठी माणसाच्या हाती लागतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। सध्या इथं संपूर्ण व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण ठिकाणी साधारण 7800 इतकी माणसं बसतील अशा प्रकारे याची आसन व्यवस्था आहे। मात्र इथं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजून कार्यकर्ते, त्यांची मंडळी किंवा मराठी भाषेवर प्रेम करणारे प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे। त्यामुळे अनेक जण इथे येऊ शकतात। त्यामुळे साधारण 10,000 इतकी क्षमता इथं सध्या वाढवलेली आहे। डोमच्या आतला परिसर आणि डोमच्या बाहेरचा परिसर अशा प्रकारे संपूर्ण व्यवस्था आहे। अशा प्रकारे 10,000 लोक इथे येऊ शकतात, कार्यक्रम पाहू शकतात। अनेक ठिकाणी LED स्क्रीन लावलेलं आहे। त्यामुळे डोमच्या आतमध्ये जरी गर्दी झाली तरी सुद्धा डोमच्या बाहेर मात्र स्क्रीनवरती लोकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे। या दोन्ही ठिकाणी म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दोन ठाकरे बंधू काय भाष्य करतात, दोन ठाकरे बंधू कशा प्रकारे या संपूर्ण कार्यक्रमाला सामोरे जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडतो हे पाहणं एक औत्सुक्याचं कारण असणार आहे। निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट्ससाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।